फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की। 2024 ची मोस्ट अवेटेड आणि पहिली सुपरहिट होणारी मूवी म्हणजे छावा, ज्या मूवीचा एक दमदार ट्रेलर नुकताच आउट झालाय आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चित्रपटाचा एक ट्रेलर रिव्ह्यू करणार आहोत। हा एक हिस्टोरिक एपिक मूवी आहे ज्यात आपल्याला संघर्ष, बलिदान आणि एक अफाट गाथा पाहायला मिळते। पण खरंच हा चित्रपट आपल्या अपेक्षांनुसार उतरतो का? चला तर मग याच गोष्टीचं एक डिटेल एनालिसिस करूया। छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे। जय भवानी। छावा हा चित्रपट बेस आहे छत्रपती संभाजी महाराजांवर म्हणजे शिवरायांच्या छाव्यावर। दक्षिण दिग्विजय मोहिमेहून आल्यावर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे अकाली निधन झाले तेव्हा स्वराज्याच्या राज्यकारभाराचा भार 21 वर्षांच्या संभाजी महाराजांच्या खांद्यावर आला। वयाच्या 15व्या वर्षी बुद्धभूषण सारखा महान ग्रंथ लिहिणारे आणि वयाच्या 13व्या वर्षी 16 भाषेचं ज्ञात असणारे शंभूराजे शास्त्रासोबत शस्त्रामध्येही तेवढेच तरबेज होते हे त्यांनी समोर सिद्ध करून दाखवले। आणि या मूवी मध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा, त्यांची युद्धनीती, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आपल्याला पहिल्यांदाच बॉलिवूड मध्ये मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे। आता या मूवीच्या काही पॉझिटिव्ह पॉइंट्स बद्दल बोलूयात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाची भव्यता। या मूवीचं टोटल बजेट आहे 100 कोटी रुपये आणि मूवीचे सेट, सीन्स आणि सिनेमॅटोग्राफी बघून तर बॉलिवूडच्या 700 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या मूवीजला मागे पाडत आहे। यावरून ही गोष्ट कन्फर्म होते की मेकर्सनी कास्टवर विनाकारणचा पैसा खर्च केलेला नाहीये। आणि बॅटलफील्डवरील फाईट सीन्स, प्रत्येकच फ्रेमची सिनेमॅटोग्राफी अगदी मास लेवलची दिसत आहे। फाईट सीन्सच्या डायरेक्शन सोबतच कास्टचे इमोशनल सीन्सही अगदी परफेक्टली घेतलेले आहेत। युद्धाच्या सीन्सची तीव्रता प्रत्येकच निर्णयाच्या वजनाचा अनुभव देते आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनेता म्हणजेच अभिनेता विकी कौशल कॅरेक्टरमध्ये पूर्णपणे मॅच झालेला दिसतोय आणि विकी कौशलची ऍक्टिंग खरंच ग्रेट आहे। आणि एक पॉवरफुल डायलॉग डिलिव्हरी कशाला म्हणतात हे आपल्याला हा सीन बघून कळते। आणि जर बोलल्या गेलं या मूवीच्या बॅकग्राऊंड साऊंड आणि म्युझिक बद्दल तर त्यामध्ये हा मूवी तुम्हाला कुठेच निराश करणार नाही। आणखी एक पॉझिटिव्ह पॉईंट ते म्हणजे कॉस्ट्युम्स आणि सेट डिझाईन। छत्रपती संभाजी महाराजांच्या कवचापासून ते दरबारातील लोकांच्या पोशाखापर्यंत प्रत्येकच कपड्याची आणि प्रत्येकच सेटची तयारी ही अप्रतिम आहे। ते पाहताना 17व्या शतकात प्रवास करतो असेच वाटते। प्रॉपरली सांगायचं झालं तर छावा एक ॲम्बिशियस मूवी आहे जो की त्याच्या व्हिज्युअल ऑटोबायोग्राफी मध्ये मेन रोल मध्ये ग्रेट आहे। पण हा मूवी बॉलिवूड मध्ये बनतोय त्याचा एक साइड इफेक्ट नक्कीच आहे। जो फील मराठी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूवीज मध्ये येतो तो फील आपल्याला बॉलिवूड मध्ये कुठेतरी मिस झालेला दिसतो। जसं की प्रॉपर लँग्वेज टोनिंग किंवा मराठमोळ्या शिलेदारांची बॉडी लँग्वेज आणि पर्सनॅलिटी असो। म्या गेलो तर शेकडो तानाजी भेटत्या पर त्या समद्यासनी मार्ग दाखवाया एक शिवाजी राजा हवं ना। आणि या ट्रेलर मधली आणखी एक विचित्र गोष्ट ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवले। पण का? मूवीला एक सिनेमॅटिक टच देण्यासाठी बॉलिवूड मध्ये मेकर्स कोणत्याही थराला जाऊ शकतात पण हे मूवीच योग्य नाहीये। आय होप की या मूवीला एक सिनेमॅटिक टच देण्यासाठी इतिहासामध्ये काही छेडछाड केली नसावी। बाकी या मूवीचे सर्वच ऍक्शन सिक्वेन्स, डायरेक्शन अगदी मास लेवलचं आहे आणि आपल्या आराध्य देवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याची जीवनगाथा, आपल्या स्वराज्याच्या धाकल्या धन्याची जीवनगाथा, आपल्या शंभूराजांची जीवनगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा संपूर्ण हिंदुस्थानात गाजणार आहे। आणि आता लवकरच मी या ट्रेलरचा एक ब्रेकडाऊन व्हिडिओ बनवून या ट्रेलर मध्ये असणारे हिडन डिटेल्स तुमच्या समोर मांडणार आहे। त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तुम्ही या मूवीसाठी किती एक्साइटेड आहात आणि तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।